नीट परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी आता लष्कराची मदत घेतली जाणार। 21 जूनच्या फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय। वायुदलाची विमानं पोहोचवणार नीट परीक्षेचे पेपर। 30 मे पासून रणरणत्या उन्हात उपोषण करणार। आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार। आता आरपारची लढाई, जीव गेला तरी चालेल, मनोज जरांगेंची घोषणा। ठाणे विधान परिषद निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी डिमांडमध्ये। 70 मतांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजप शिवसेना दोघांमध्येही चढाओढ, गाठीभेटी वाढल्या। पेट्रोल डिझेल पाठोपाठ राज्यात सीएनजी दरवाढीचा चटका। पुण्यासह परिसरात 2.5 रुपयांची वाढ। संभाजीनगरात 2 रुपयांचा, नाशिकमध्ये 1 रुपया 35 पैशांचा भुर्दंड। सीएनजीच्या दरांची पेट्रोलच्या दरांसोबत बरोबरी होत असल्याची चर्चा। हिंगोलीतल्या आरोग्य केंद्रातला हलगर्जीपणा समोर। डिझेल नसल्याचं कारण देत गर्भवतीला अँब्युलन्स सेवा देण्यास नकार। नातेवाईकांचा आरोप, नवजात बाळ दगावलं, कठोर कारवाईची मागणी। ईदच्या दिवशी कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात पुन्हा वाद। मनाई आदेशावरनं शिवसैनिकांचं आंदोलन, कडेकोट बंदोबस्त तैनात। नागपूरसह विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम। 2 दिवसात 10 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय। रेल्वे स्थानक परिसरात 5 मृत्यूंची नोंद। 45 पार तापमानामुळे नागरिक त्रस्त। महान उर्दू कवी आणि शायर बशीर बद्र यांचं निधन। 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। स्मृतिभ्रंशानं बशीर बद्र होते आजारी।